वेट लॉसमध्ये फ्रेंड्स तुम्ही अशी रेसिपी कधीच खाल्ली नसेल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजची आपली जी रेसिपी आहे ती वेट लॉस स्पेशल आहे, म्हणजे सोया चिली. इतकी टेस्टी आणि भन्नाट रेसिपी आहे. वाव! चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय लागणार आहे ते. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पहिलं आपलं सॉस जे आहे तो रेडी करून घेणार आहे. इथे मला लागणारं सर्व साहित्य आणि सर्व कृती जी आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फुल स्टेप बाय स्टेप दिलेले आहे. तर इथे मी सोया सॉस यूज करणार आहे. 1 चम्मच इतकं मी सोया सॉस घेतलेला आहे. 1 चम्मच इतकं विनेगर घेतलेलं आहे. तुम्ही याची क्वांटिटी जितकी तुम्ही सोयाबीन घेतलेलं आहे त्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे आता मला घ्यायचं आहे शेजवान चटणी. आपली जी नॉर्मल शेजवान चटणी असते चिंग्सची, ती मी यूज केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 चम्मच टोमॅटो कॅचअप घ्यायचा आहे सॉस. आणि इथे मी थोडेसे सफेद तीळ टाकलेले आहेत आणि असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपला सॉस जो आहे चिलीसाठीचा तो रेडी झालेला आहे. आता आपल्या बाकीचं लागणारं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे. 1 मिरची घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा, शिमला मिर्च आणि सोयाबीन पूर्ण सॉफ्ट झालेली होती, ती साफ स्वच्छ पाणी काढून मी घेतलेले आहे. आणि आता आपल्याला त्याचबरोबर सोयाबीन घेतलेला आहे आणि सोयाबीनला मी थोडंसं कॉर्नफ्लोअरनी कोटिंग करून घेणार आहे, जेणेकरून ती जरा थोडी कुरकुरीत होऊन जाईल. तर इथे थोडंसं मी बाहेर उडायला नको म्हणून थोडं मी डीप ग्लास होता माझ्या इथेच, म्हणून मग मी तो घेतला. तर थोडीशी कोटिंग करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी तसंही चालेल. तर आता कढई मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण इथे अगदीच थोडंसं तेल यूज करणार आहोत. थोडंसं तेल टाकून आपण सोया जे आहे ते थोडं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय करायचं आहे. आपल्याला इथे जास्त तेल यूज करायचं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंच तेलामध्ये मी घेणार आहे. डीप फ्राय केलं तर जरा जास्त क्रिस्पी होऊन जातं. आणि इथे थोडंसं मी शॅलो फ्राय करते, त्याच्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लॉवर जे आहे ते चिपकते खाली, बट इट्स ओके. थोडंसं असं कडक झालं, क्रिस्पी असं झालं की आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे. मी इथे फूड कलर यूज करत नाही आहे. इथे मी आपलं काश्मीरी रेड चिली पावडर जी असते, जे स्पायसी नसते अजिबात, फक्त कलर असतो, तो वाला मसाला मी इथे यूज केलेला आहे, जस्ट फॉर कलर. आणि छानपैकी असं क्रिस्पी झालेलं आहे. थोडंफार एकदम क्रिस्पी नाही, पण छान झालेलं आहे. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये आपल्याला सोयाबीन जे आहे ती काढून घ्यायची आहे. छान असं मस्त कलर आलेला आहे, अगदी फूड कलरपेक्षाही छान कलर आलेला आहे. तर इथे सोया चंक्स जे आहेत ते मी काढून घेते. मी इथे कढई सेम तीच यूज करणार आहे. ओके, तर आता काढून आपण बाजूला ठेवून देऊया. आणि कढईमध्ये कांदा घेतलेला आहे. हिरवी मिरची अगदी मी थोडी छोटीच घेतलेली आहे, 1, कारण लिलीला सुद्धा खायचं होतं, सो स्पायसी द्यायचं नव्हतं मला, म्हणून तुम्ही जास्त किंवा तिखटवाली जी लवंगी मिरची असते ते सुद्धा यूज करू शकता, कारण अशा फूडमध्ये जर स्पायसी जास्त असेल तर खूप टेस्टी लागतात, सो मी ते सजेस्ट करेन. आणि कांदा आणि शिमला मिरची जी आहे ती घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे चॉप्ड करून, आणि अगदी 1 थेंब तेलाचा टाकलेला आहे, कारण ऑलरेडी आपण तेल यूज केलेलं होतं, त्याच्यामुळे जितकं कमी यूज करता येईल तितकं मी ट्राय केलेलं आहे. आणि छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी 2 मिनटं. आणि त्यानंतर आपले सोयास टाकून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपली जी चटणी होती ती टाकून घ्यायची आहे. सॉस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे.
तुम्ही पाहू शकता, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी भन्नाट रेसिपी झालेली आहे. आणि आपल्याला शिमला मिरची कांदा एकदम शिजवून नरम करून घ्यायचा नाही आहे, अगदी थोडंसं परतवायचं आहे, कच्चंच ठेवायचं आहे, तर खायला खूप मजा येते. थोडंसं पाणी टाकून अजून 2 मिनटं मी असं हलवत राहणार आहे. तुम्ही पाहू शकता, पाणी टाकल्याच्या नंतर बाजूचा जो मसाला होता तो सुद्धा हळूहळू निघतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा छान छान डाएट फूड रेसिपीसाठी रियाज किचनला फॉलो करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण असं छान अशी मस्त यम्मी यम्मी सोया चिली आपण काढून घेऊया. मग काय, सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? झालीच इतकी खतरनाक आहे. नक्कीच ट्राय करून पहा. आणि डाएट फूडमध्ये अशी रेसिपी म्हणजे वाव. वीकमधून एकदा तरी अशी रेसिपी झालीच पाहिजे. ठीक आहे, फक्त आपण थोडंसं तेल यूज केलं बट ओके, तेवढं चालून जातं. वाव, छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे फ्रेंड्स. तर न विसरता व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती चालू आहे 100 रेसिपीज, डाएट फूड रेसिपीज सिरीज, तर एकदा व्हिजिट करा. छान असं गार्निश करायचं आहे व्हाईट तीळ आणि कोथिंबीर बरोबर. इथे ॲक्च्युली मी कांद्याची पात भरपूर शोधली पण मला मिळाली नाही. पावसात थोड्या भाज्या कमीच येतात, त्याच्यामुळे मी इथे कोथिंबीरने थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे. तुमच्याकडे कांदा पात असेल, स्प्रिंग ऑनियन, तर तुम्ही ते यूज करा, अजून छान लागेल. ओके, बाय. भेटूया आपण पुन्हा अशा चटकदार रेसिपीमध्ये. बाय.